नरेश मस्केंनी दिलेला त्रास विसरू नका, विक्रांत चव्हाण। सर्वपक्षीय नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना माझं एकच सांगणं आहे, तुम्हाला नरेश मस्केंनी दिलेला त्रास विसरू नका। कोपरीसह ठाण्यातील अनेक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचे हाल नरेश मस्केंनी केले आहेत। भाजपाच्या नगरसेवकांनाही माझं सांगणं आहे की आज ते तुमच्याकडे येत आहेत आणि खांद्यावर हात टाकतील, पण तुम्हाला सगळ्यांना दिलेला त्रास विसरू नका, असे जबरदस्त टीका काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केली आहे। स्थानिक विषयावरती मी एवढंच सांगेन, या कोळीवाड्यातल्या लोकांनी दिबा पाटलांच्या नावाला झालेला विरोध विसरू नये। या आगरी कोळ्यांनी क्लस्टरमध्ये गावठाण घेण्याचा प्रयत्न झालेला आणि त्याला काँग्रेसने केलेला विरोध आपण विसरू नये। या ठिकाणी कोळीवाड्यातल्या लोकांनी या ठिकाणी कोळीवाड्यातल्या एका मुलाला मारण्याचा प्रयत्न या नरेश मस्केंनी केला होता, ते आपण या ठिकाणी विसरू नये। या ठिकाणी पुनर्बांधणी संदर्भातला प्रश्न तो आपण लोकांनी या ठिकाणी विसरू नये। आणि सर्वात महत्त्वाचं, शिवसेना शिंदे गटाने जी 500 स्क्वेअर फीटाचं टॅक्स फ्री जी घोषणा केली होती मागच्या जाहीरनाम्यात, ती कृपया आपण विसरू नये। नरेश मस्के यांना सवय आहे नेहमी बायकांना पुढे करायची, तुम्हाला माहिती आहे। काय झालं की तो बायकांना पुढे करतो। जसं महापौरच्या निवडणुकीमध्ये राजन विचारेंच्या मिसेसचा अधिकार होता, रवी फाटकच्या मिसेसचा अधिकार होता, प्रताप सरनाईक सुद्धा आपल्या बायकोसाठी सिनियर लोक, त्याने बरोबर मीनाक्षी शिंदेला पुढे केलं। यंदाही त्याने खासदारकीच्या निवडणुकीला भांडून निवडणूक ही उमेदवारी घेतली असं आम्हाला कळतं, भांडून। या ठिकाणी प्रताप सरनाईक आणि रवी पाठक हे बाशिंग बांधून तयार होते, शेवटी त्याने मीनाक्षी शिंदेचं नाव पुढे केलं आणि बरं झालं विचारे साहेब तुम्हाला देवी पावली, या ठिकाणी नरेश मस्केचं नाव आलं, निवडणूक सोपी झाली। आणि सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी आणि नगरसेवकांना सगळ्यांना माझं सांगणं आहे तुम्हाला दिलेला त्रास नरेश मस्केंनी विसरू नका। या ठिकाणी राजन राजे असतील, पांडुरंग पाटलांचे हाल, गोपाळ लांडगेंचे हाल या ठिकाणी हे ह्याच माणसाने केलेत। या ठिकाणी पमनानी तुम्हालाही माझं सांगणं आहे, या ठिकाणी वाईन शॉप सांभाळा, जास्ती नरेश मस्केंच्या मागे फिरू नका। तुमची एलबीटी 30 लाख बाकी आहे, 30 लाख एलबीटी तुमचा बाकी आहे, अजून तुमची केस कोर्टात चालू आहे। तेव्हा माझं सांगणं आहे कृपया त्यांच्या मागे फिरू नका। आणि ज्या वेळेस क्लस्टर आणि गावठाणांचा विषय होता तेव्हा नगरसेवक यांचे कुठे होते? रमाकांत पाटील कुठे होते? ते आले होते का आवाज उठवायला? या ठिकाणी नव्हते आले। दिबा पाटलांचा जेव्हा विषय झाला तेव्हा ह्यांचे नगरसेवक आगरी कोळी कुठे होते? नव्हते। तेव्हा सगळ्याच नगरसेवकांना, जेवढे बीजेपीचे नगरसेवक आहेत तिकडे, संदीप लेले खास करून आपल्याला माझं सांगणं आहे, आपल्याला कसा त्रास दिला सभागृहात सुद्धा मी पाहिलेला आहे। तेव्हा आता विसरू नका, आज तो तुमच्या खांद्यावर हात टाकेल, ही दलाल कंपनी तुमच्यावर खांद्यावर हात टाकतील। कार्यकर्त्यांना माझं सांगणं आहे या ठिकाणी